भारत विंडोथॉन 2025 अंतर्गत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेची मी विद्यार्थिनी श्रावणी अमोल मोहरे. मी प्रक्षाली तेजस सावळे. मी आराध्य आनंद अनुसे. इयत्ता 7वी. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे सिलेंडर ऑटोमॅटिक एक्स्ट्रीब्युशन. आजकाल स्फोटमुळे खूप जास्त समस्या होते. कोणाकोणाच्या घरामध्ये अचानक आग लागल्यामुळे किंवा चुकून आग लागल्यामुळे सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो किंवा गॅस लीक होऊ शकतो. या कारणाच्या समस्या खूप आहेत, जसे की तांत्रिक अडचणी किंवा चुकून गॅस चालू राहिला तरीही स्फोट होऊ शकतो. समस्यांचे परिणाम आहेत की ज्या भागामध्ये किंवा ज्या परिसरामध्ये ज्या व्यक्तीच्या घरामध्ये गॅस पसरलेला आहे, ज्या भागामध्ये गॅस पसरलेला आहे त्या सर्व भागांमध्ये स्फोट होतो. आणि याचा परिणाम फक्त त्या घरामध्ये होत नाही तर त्या घराच्या आजूबाजूच्या शेजारच्याही माणसांवर होतो. शेजारच्या घरामध्ये जे प्राणी असतात, रस्त्यावर जे प्राणी असतात त्यांच्यावरही होतो. स्फोटमुळे खूप काही नुकसान होते. स्फोट म्हणजे छोटा ज्वालामुखीसारखंच असतो. स्फोटमुळे खूप जास्त नुकसान होते आणि ज्या भागामध्ये गॅस पसरलेला आहे त्या सर्व भागांमध्ये स्फोट होतो आणि आग लागते. या प्रोजेक्टचं असं आहे, हे जे मॉडेलचे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे, या मॉडेल बनवण्यासाठी फ्लेम सेन्सर, बझर, BD140, बॅटरी होल्डर, स्विच आणि PVC पाईप आणि वॉटर पंप लागणार आहे. हे बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि ह्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. आणि ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपण एक डबा घ्यायचा आहे आणि फ्लेम सेन्सरला BD140 हे लावायचे आहे आणि जे बॅटरी होल्डरची जी पॉझिटिव्ह वायर आहे त्याला आपण स्विच जॉईन करायचे आहे, जेणे की करंट पास होऊन तो सेन्सर वाचतो आग लागल्याने. आणि वायर जॉईन करायचे, बॅटरी लावायची आहे आणि वॉटर पंप लावायचा आणि PVC पाईप जॉईन करायचा आहे आणि इथनं आता आपण आपला सर्किट बनवून झालेला आहे आणि आता आपण ह्याचं कसं होतं ते बघायचं आहे. फ्लेम सेन्सर आग लागल्याने फ्लेम सेन्सर चालू होतो आणि त्यामुळे आपल्याला कळते की आग लागली आहे कुठेतरी आणि ते जे ऑटोमॅटिक वरती पाणी टाकीला जाऊन पोहोचतं आणि ते जे पाणी आगेवर येतं आणि ते आग विझते. तर आम्ही ह्याचा एक छोटासा डेमो करून दाखवणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा स्विच ऑन करू दे. मला असे वाटते की आमची आयडिया जगाला खूप उपयोगी आहे, कारण की जेव्हा इथं आग लागली त्यावेळेस पाणी पटकन टाकीला जाऊन पोचले आणि ते पाणी पटकन आगेवरती आले. त्यामुळे घरातील किंवा शेजारच्यांचे जास्त नुकसान झाले नाही आणि आपली स्वतःची रक्षा करणे हे सोपे झाले.